तुमची पण कन्या रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कन्या राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, तुम्हाला सांगते, अवघ्या 7 दिवसात जीवनात असा विश्वसनीय चमत्कार बदल घडणार आहे ज्याच्यावर तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही. तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचला असेल तर तुम्हाला सांगते, केवळ योगायोग नाही तर हा थेट देवाचा संकेत तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. गेले काही महिने तुमच्यासाठी कन्या राशीचे सोपे नव्हते. तुमचे भरपूर प्रयत्न होते, परंतु पाहिजे तसं परिणाम मात्र नव्हतं. मनात प्रश्न होते, परंतु उत्तर नव्हतं. मी सगळं बरोबर करतोय किंवा करते, तरी माझ्याच आयुष्यात अडचणी का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला असेल. पण तुम्हाला सांगते मंडळींनो, हे जुलै महिन्याचे 7 दिवस कन्या राशीसाठी सामान्य नाही. कारण आता वेळ बदलती. तुम्हाला सांगते, ग्रहांची चाल, देवी संकेत आणि कर्मफळाचा हिशोब सगळं आता एकाच वेळी सक्रिय होत आहे. जे आजपर्यंत थांबून ठेवलं होतं ते आता सुटू लागणार आहे. हा बदल इतका अचानक असेल की तुम्ही स्वतःलाच ओळखणार नाही. आणि म्हणून हा व्हिडिओ अर्धवट न सोडता शेवटपर्यंत बघा. कारण पुढचा मुद्दा मी जो तुमच्या आयुष्यातील पुढच्या वळणाची चाहूल देणारा असा मुद्दा सांगणार आहे की तो ऐकून तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास देखील बसणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त मात्र कमेंट करायला विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी कन्या राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर एक म्हणजे या 7 दिवसात काय घडणार. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नशीब अचानक जागं होणार. अडकलेले काम एकामागोन एक पूर्ण होतील. कन्या राशीच्या लोकांनी गेले काही काळात प्रामाणिक प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा यायचा. यामागे ग्रहाची प्रतिकूल चाल कारणीभूत होती. आता मात्र जुलैच्या या 7 दिवसात ती चक्र आता उलटी फिरू लागतील. जे फोन येत नव्हते ते अचानक येतील. जे लोक तुम्हाला कंटाळत होती ते स्वतःहून तुम्हाला संपर्क करतील. आणि विशेष म्हणजे यश मिळवण्यासाठी तुम्हाला आता जास्त धावपळ करावी लागणार नाही. गोष्टी आपोआप जुळून येतील. हा बदल इतका अनपेक्षितपणे असेल की तुम्हाला स्वतःच्या नशिबावरती विश्वास देखील बसणार नाही. अशा अनपेक्षितपणे अशा गोष्टी नक्कीच घडणार आहे. दुसरी म्हणजे आर्थिक स्थिती चमत्कारी सुधारणा. तर मंडळींनो, अपेक्षेपेक्षा जास्त लाभ तुम्हाला या दिवसात मिळणार आहे. तर कन्या राशीसाठी पैशाचा प्रश्न केवळ आर्थिक नव्हता, तर तो तुमचा मानसिक ताण देखील होता. सतत खर्च, जबाबदाऱ्या आणि भविष्याची चिंता तुमचं मन पोखरत होतं. परंतु या 7 दिवसात धनयोग सक्रिय होतोय. अचानक पैसे येण्याचा मार्ग खुलेल. जुनी गुंतवणूक, थांबलेला व्यवहार किंवा एखादी संधी जी तुम्ही विसरून गेला होतात ती पुन्हा तुमच्या समोर येईल. विशेष म्हणजे हा पैसा केवळ खर्च भागवण्यासाठी नाहीच, तर तुम्हाला भविष्यासाठी देखील दिलासा देणार असेल. आता तरी सावरलो ही भावना तुमच्या मनात नक्कीच येईल आणि त्यामुळे तुम्हाला मन शांती लाभेल. जी रात्रीची झोप लागत नव्हती ते देखील तुमची सुधारेल. 3 म्हणजे या नात्यामध्ये हस्तक्षेप होणारा आणि गैरसमज दूर होणार. तर कन्या राशीच्या हृदयावर सर्वात जवळ जे ओझं असतं ते म्हणजे नात्याचं न बोललेलं दुःख, मनात साठवलेली खंत आणि विश्वासघाताची जखम. हे सगळं तुम्ही शांतपणे सहन केलं. परंतु जुलै महिन्याच्या या 7 दिवसात मात्र परिस्थिती बदलते. जे गैरसमज महिन्यापासून टिकून होते ते अचानक दूर होतील. एखादी व्यक्ती मन मोकळं करेल, सत्य समोर येईल आणि काही नाते संपतील. पण त्यातून तुम्हाला वेदना नाही तर मोकळेपणा नक्कीच मिळेल. देव स्वतः नात्याशी छाटणी करतो आणि जेणेकरून फक्त खरी माणसं तुमच्या जवळ राहावीत यासाठी या सगळ्या गोष्टी घडणार. आणि यामुळे काय होणार, तुमच्या डोक्यावरचा, मनावरचं जे ओझं आहे तर ते नक्कीच हलकं होणार. 4 म्हणजे मानसिक परिवर्तन. आतून मजबूत होण्याचा काळ असणार आहे. तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आणि सर्वात महत्त्वाचा बदल आहे. कारण तुम्हाला सांगते की बाहेरचं जग बोलण्याआधी आतलं जग बदलणं आवश्यक असतं. कन्या राशीच्या लोकांनो, ताईंनो, दादांनो, खूप वेळ स्वतःवर शंका घेतली. मी योग्य आहे का? माझं नशीब खराब आहे का? असे प्रश्न तुम्हाला सतत सतावत होते. परंतु आता या 7 दिवसात तुमचं मन हळूहळू शांत होऊ लागेल. निर्णय घेण्याची ताकद येईल. मंडळींनो,
भीतीपेक्षा स्पष्टता आणि गोंधळापेक्षा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. आणि हो, मानसिक बदल तुम्हाला पुढील मोठ्या यशाची पायाभरणी नक्कीच करणार ठरणार आहे. 5 म्हणजे शत्रू आणि नकारात्मक लोक आपोआप दूर होतील. तर तुम्हाला सांगते, कन्या राशीच्या आयुष्यात काही लोक असे होते जे वर गोड बोलायचे, परंतु आतून मात्र ते तुमच्या अपेक्षेची वाट पाहायचे. तुम्हाला हे जाणवत होतं, परंतु तुमच्याकडे काय होतं, पुरावे नव्हतात. आता जुलै महिन्याच्या 7 दिवसात सत्य हळूहळू समोर येईल. कोण मित्र आहे, कोण मुखवटामागचा शत्रू आहे, हे सगळं काही स्पष्ट दिसू लागेल. आणि विशेष म्हणजे तुम्हाला कोणाशी भांडण करण्याची गरज भासणार नाही. परिस्थिती अशी बनेल की नकारात्मक लोक तुमच्या आयुष्यातून शांतपणे निघून जातील. आणि हा बदल तुमच्यासाठी, तुमच्या संरक्षणासाठी नक्कीच असणार आहे. 6 म्हणजे अचानक मिळणारी मोठी संधी, आयुष्याची दिशा बदलणारा निर्णय असणारा. तर या 7 दिवसात कन्या राशीच्या जीवनात एक अशी संधी येईल जी सुरुवातीला साधी वाटेल, परंतु तिचा परिणाम मात्र खोल असेल. एखादा फोन, एखादी भेट, एखादा प्रस्ताव किंवा एखादा कल्पना की सगळं काही असू शकतं. या संधीमुळे तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. 8 मंडळींनो, अटी एवढंच आहे की तुम्ही भीतीपोटी ती नाकारू नये. कारण की देव काय करतो की या काळात तुम्हाला संधी देतो, परंतु त्या संधीचा कसा उपयोग घ्यायचा, कसा फायदा करून घ्यायचा, हे सर्वस्व तुमच्यावर हातात असणार आहे, तुमच्या निर्णयांवर असणार आहे. आणि तुमचा निर्णयच तुमचं आता भविष्य ठरणार आहे. त्यामुळे या संधीचा योग्य फायदा जरूर घ्या. 7 म्हणजे आता देवही थांबवू शकणार नाही. कारण तुम्हाला सांगते, हा कर्मफळ मिळवण्याचा काळ आहे. कन्या राशींनी काय केलं की अनेक वेळा अन्याय सहन केला, पण चुकीच्या मार्गाने उत्तर दिलं नाही. आणि हा तुमचा सर्वात मोठा गुण होता. आता त्याचा परतावा मिळतोय. जुलै महिन्याच्या हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातील परीक्षा संपवणारी ठरणार आहे. देव जणू थांबून बघतोय की काय, आता तुम्हाला मिळालेल्या संधीचा कसा उपयोग करतात हे सगळं देव बघतोय, हे तुम्हाला जाणवेल. आणि हा काळ वेदनामधून तुम्हाला बाहेर येण्याचा, आत्मसन्मान पुन्हा मिळवण्याचा आणि नव्या अध्यायाची सुरुवात करण्याचं असणार आहे. कन्या राशीच्या आयुष्यात देव उशीर करतो, परंतु काय करतो, रिकाम्या हाताने तुम्हाला काही देत नाही. उशीर करतो, पण त्याचं फळ नक्कीच चांगलं देतोय. आणि याचे अनुभव तुम्हाला आता नक्कीच येणार आहे. जुलै महिन्याचे 7 दिवस तुमच्यासाठी आयुष्यातील परीक्षा संपवणारे ठरणार आहे. देव जणू थांबून बघतोय की काय, आता तुम्हाला मिळालेल्या संधीचा कसा उपयोग करतात हे सगळं देव बघतोय, हे तुम्हाला जाणवेल. आणि हा काळ वेदनामधून तुम्हाला बाहेर येण्याचा, आत्मसन्मान पुन्हा मिळवण्याचा आणि नव्या अध्यायाची सुरुवात करण्याचा असणार आहे. कन्या राशीच्या आयुष्यात देव उशीर करतो, परंतु काय करतो की रिकाम्या हाताने तुम्हाला काही देत नाही. उशीर करतो, पण त्याचं फळ नक्कीच चांगलं देतोय. आणि याचे अनुभव तुम्हाला आता नक्कीच येणार आहे. जुलै महिन्याचे हे 7 दिवस तुमच्यासाठी केवळ बदलाचे नाही, तर न्यायाचे असणार आहे. जे सहन केलं, जे न बोलता तुम्ही झेललं, जे मनात साठवलं, त्याचा हिशोब आता पूर्ण होतोय. हा काळ तुम्हाला गोंधळात टाकणार नाही, तर तुम्हाला स्पष्टता देईल. भीती नाही तर तुम्हाला धैर्य देईल. एकटेपणा नाही तर तुम्हाला योग्य माणूस देईल. म्हणून शांत राहा, संकेत ओळखा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जे घडतंय ते तुमच्या विरोधात नाही, तर तुमच्यासाठी घडतंय. तुम्हाला सांगते मंडळींनो, ही माहिती, आजची माहिती आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर तुम्हाला सांगते, व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि समजा देवाने तुमच्या थेट संवाद साधला आहे आणि तुमच्यासाठी पुढची पायरी जी आहे, तर ती संकेत तुमच्यापर्यंत आज माझ्यामार्फत पोहोचला आहे. आणि यावेळी नशीब आता तुमच्या बाजूने नक्कीच उभं राहत आहे. मंडळींनो, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकर्मक राहा. आणि हो मंडळींनो, जाता तुम्हाला एक उपाय सांगते. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, आलेला पैसा कुठे जातोय, कसा खर्च होतोय, हे जर तुम्हाला समजत नसेल, घरामध्ये सतत किटकिट असेल किंवा घरामध्ये आलेला पैसा अजिबात टिकत नाही आणि आजारपणामध्ये जात असेल, तर तुमच्या पती पत्नीमध्ये वादविवाद होत असतील, मुलं अभ्यासामध्ये मन लागत नाही, तर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगते. दररोज सकाळी लवकर उठल्यावर स्नान करा. स्नान झाल्यानंतर 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करा. आणि हो मंडळी, हा मंत्र जप करताना मनामध्ये कुठलीही शंका किंवा अपशब्द बोलू नका, कोणाशी वाईट बोलू नका किंवा कोणाविषयी वाईट विचार मनामध्ये धरू नका. हा उपायचं, ह्या मंत्राचं फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. तर मंडळींना भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व कन्या राशीच्या मंडळींना श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.